आणवा ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार प्रकरण दडपण्याचा प्रयत्न, चौकशीत दिरंगाईमुळे संशय वाढला. तक्रारदार दीपक सोनवणे आणवा. सरकारी यंत्रणा की दबावतंत्र? अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीवर गंभीर प्रश्नचिन्ह. लोकशाही की दडपशाही? अधिकारी बेलगाम, वरिष्ठांची मौन भूमिका. चौकशी की दबावतंत्र? विस्तार अधिकाऱ्याची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात. काय चौकशी 4-4 महिने चौकशी चालते का सोनून साहेब? काय 8 दिवस झाले. तुम्ही पत्र काय दिलं होतं मला? काय दिलं होतं पत्र की 2 दिवसात देतो म्हणून मी? मग तुम्ही पाठीशी घालू लागले, हटकून घालू लागले तुम्ही पाठीशी. हा आम्ही काय बस तुम्ही कुठे जा म्हणजे हीच धमकीन तुमची. तुमचा ग्रामसेवक तेच म्हणतो कुठे जा, तुम्ही बी तेच म्हणता कुठे जा. तुम्हाला बरोबर. नमस्कार, माझं नाव दीपक सर्जेराव सोनवणे, राहणार आणवा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. मागे जे प्रकार आत्ता घडलेला होता पंचायत समितीमध्ये BDO साहेबांच्या दालनामध्ये विस्तार अधिकारीने माझ्यामध्ये जी शूटिंग व्हायरल झाली त्या संदर्भात तर सातत्याने मी तक्रार केलेली होती CO मॅडम यांच्याकडे आणि त्या तक्रारीचा मी खूप पाठपुरावा करत होतो. तरी देखील संबंधित विस्तार अधिकारी हे ग्रामसेवकला, आणवा येथील ग्रामसेवकला पाठीशी घालत होते. त्या संदर्भात आमची ती हे झालं होतं, त्या दिवशी बोलाबाली झाली होती. तर मी आणवा गाव इथं झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात तिथं तक्रार दिलेली आहे. बरं, मग तक्रार दिलेली आहे तर त्याची मी ते उपोषणाचं देखील तारीख दिलेली होती. मी उपोषणाला बसायला गेलो होतो. संबंधित अधिकाऱ्यांनी मला 2 दिवसाची मोहलत मागून लेखी पत्र मला दिलं होतं. ते माझ्याजवळ आहे की 2 दिवसात मी चौकशी करून अहवाल सादर करतो. तरी देखील चौकशी देखील अशा स्वरूपात केली. माझे जे मुद्दे होते ते वेगळेच होते आणि चौकशी एक नाही म्हणून एक फॉर्मॅलिटी म्हणून एक फोटो काढून जिओटॅगचा वगैरे हे अशी चौकशी करून तिथं दाखल केली. आता अजून अहवाल सादर केला का नाही केला मी त्या दिवशी तेच विचारायला गेलो होतो. त्यामुळे त्यांची माझी बही झाली होती. तिथं संबंधित विस्तार अधिकारी नेहमी त्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला पाठीशी घालत आहेत व त्या संदर्भात मी आता उद्या सोमवारी CO मॅडम यांच्याकडे जाऊन परत विस्तार अधिकारी यांची देखील तक्रार देणार आहेत की ते नेहमी 15 वित्त आयोगाच्या त्या नावाखाली चौकशीच्या नावाखाली ते देखील त्यांच्या अंडरमध्ये जेवढ्या ग्रामपंचायती येतात त्यांची चौकशीच्या नावाखाली ते देखील माझा आरोप आहे की ते पैसे घेऊन देखील ते छाननी करता वगैरे असे भरपूर असे मुद्दे मी त्या उद्याच्या तक्रारीत मांडणार आहे. सोनवणे यांचे जे विस्तार अधिकारी आहेत त्यांच्या विरोधात विस्तार अधिकारीची देखील उद्या CO मॅडम यांच्याकडे तक्रार करणार आहेत. सदरील विस्तार अधिकारी भोकरदन इथं मुख्यालय न राहता संभाजीनगर इथून अपडाऊन करतात व तसेच त्यांचे देखील खूप दिवसापासून ते या आणवासारख्या अनेक ग्रामपंचायती विस्तार अधिकारी पदावर आहेत. 20 वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ त्यांचा इथं झालेला आहे. नेमकं प्रकरण काय, एवढं दिवस एक शासकीय कर्मचारी सेवा एकाच ठिकाणी कसा करू शकतो या देखील या संदर्भात देखील मी तक्रार करणार. असे अनेक मुद्दे माझ्याकडं विस्तार अधिकाऱ्याचे आहेत. तर ते मी स्वतः प्रत्यक्ष उद्या मॅडमला भेटून मी ते तिथं तक्रार दाखल करणार आहेत. व तसेच जे राजकारण आता ते सध्या करत आहेत आणवा ग्रामपंचायत संदर्भात विस्तार अधिकारी सोनवणे या संदर्भात देखील मी पंचायत राज अधिकारी व तसेच मंत्री गोरे साहेब यांना देखील मी प्रत्यक्षात भेट घेणार आहेत व आणि मंत्रालय इथं मुख्य सचिवाला देखील त्यांचं पत्र मी देणार आहे.